हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपला मेहंदी क्लासचा 15वा दिवस आहे. मराठी मेहंदी क्लास बेसिक आपण 30 दिवसांचा क्लास आपण घेत आहोत. त्यामध्ये आज आपला 15वा दिवस आहे आणि 15व्या दिवसाचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आज आपण फिलिंग बघणार आहोत. कारण फिलिंग ही खूप महत्त्वाची आहे. तुम्ही कुठलीही डिझाईन करा, कुठलाही शेप काढा, पण त्यामध्ये फिलिंग काय करायचं हे तुम्हाला माहीतच नाही तर तुम्ही मेहंदी कशी कंप्लीट करणार, तुम्ही डिझाईन कशी कंप्लीट करणार. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं काय आहे तर फिलिंग. आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये फिलिंग कसं करायचे, फिलिंगचे प्रकार किती व फिलिंग कुठल्या शेपमध्ये जाणार हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप तर सांगणारच आहे. पण सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे फिलिंग. तर मग आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये फिलिंग करायचा कसा आहे हे मी तुम्हाला शिकवणार आहे आणि फिलिंगचे प्रकार म्हणजे किती टाईपमध्ये असतात हे आपण बघणार आहोत. ज्यावेळेस आपण फुल हँड्स मेहंदी काढणार असणार त्यावेळेस ब्रॉड मेहंदीमध्ये वेगवेगळे पॅचेस आपण काढतो. पण त्या पॅचेसमध्ये फिलिंग काय करायचे, डिझाईन काय भरायची हे जर आपल्याला नॉलेज नसेल तर मग ती मेहंदी काय दिसेल, हो की नाही. त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे फिलिंग. कारण फिलिंग शिकलं तरच आपण पुढचे शेप बघणार आहोत. कारण फिलिंग घेतलं तर शेप घेणार, शेपमध्येच फिलिंग केलं तर शेपनुसारच डिझाईन तयार होते. हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर आज आपला हा फ्री मेहंदी क्लास दिवस 15वा आपला 13 डेजचा हा कोर्स आहे. त्यामध्ये आपण आज 15वा दिवस बघत आहोत आणि त्यामध्ये आपण बघणार आहोत फिलिंग. फिलिंग ही कशी करायची मेहंदीमध्ये. तर फिलिंगमधला आज आपला भाग 1. कारण फिलिंगचे पण भाग टू भागच आपण घेणार आहोत, जसे आपण चेक्सचे घेतले आहेत त्याच टाईपमध्ये. तर आज आपण फिलिंग कसं करायचं हे आपण आज बघणार आहोत. तर फिलिंगमध्ये आपण सुरुवातीला फर्स्ट स्टेप आपण इथे स्टार्ट करणार आहोत. तर फिलिंगसुद्धा आपण जेही बेसिक नॉलेज फर्स्ट डे, सेकंड डे, थर्ड डेमध्ये आपण बघितलं होतं, लाईन्स, हम्स, ह्या सर्वातूनच सगळ्या डिझाईन तयार होतात. म्हणून मी शिकवतानाच तुम्हाला काय केलं आहे की सुरुवातीलाच जे बेसिक आहे तेच घेतलं आहे, कारण त्यापासूनच आपला शेवटपर्यंत कोर्स जाणार आहे. मग चला तर आज मी तुम्हाला फिलिंग्समधला इथला पहिला प्रकार दाखवते. मी तुम्हाला हाफ सर्कल कसं घ्यायचं हे सुद्धा दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलं असेल. तर त्याचाच हा पॅटर्न आपल्याला इथे घ्यायचा आहे, हाफ सर्कलचा. मी ज्यावेळेस आपले क्लास स्टार्ट केले ना त्या क्लासमध्ये स्टेप बाय स्टेप सर्व घेतलेलं आहे. म्हणजे कुठलीच डिझाईन किंवा कुठलीच गोष्ट असं कुठंही मी तुम्हाला शिकवलं नाही. कारण शिकायचंच म्हटलं तर परफेक्ट आणि डे वाईज घेतलेलं आहे. कारण कुठल्या डिझाईनमध्ये काय फिलिंग करायचं आहे हे तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको. त्यामुळे मी सुरुवातीलाच तुम्हाला दाखवलं आहे की लाईन्स जर घेतल्या तर लाईन्स कशा घ्यायच्या, मग सर्कल दाखवलं आहे, फ्लावर्स दाखवलं आहे. कारण ह्या सर्व डिझाईन आपल्याला पुढे सगळ्या शेपमध्ये हेच बघायचं आहे. त्यामुळे सुरुवातच अशी केली की सुरुवात तुमची चांगली असेल तर तुम्ही शेवटपर्यंत छान व्यवस्थित शिकू शकता. अशा प्रकारे पूर्ण बॉक्स आपल्याला इथे फिलिंग करायचा आहे. तर अशा प्रकारची फिलिंग्स आपली नंबर 1 आहे. आणि ही फिलिंग्स आत्ता इथे मी तुम्हाला खाली दाखवली आहे. तुम्ही वरच्या साईडने सुद्धा तुम्ही दाखवू शकता, म्हणजे करू शकता. म्हणजे आता समजा इथे आपली ही आहे लाईन तर तुम्ही असं सुद्धा घेऊ शकताय. मी तुम्हाला खालच्या भागातून दाखवलेलं आहे. डझंट मॅटर तुम्हाला फिलिंग्स कुठल्या भागातून घ्यायची हे तुमच्यावर डिपेंड आहे. त्यामुळे हा एक पार्ट झालेला आहे. आता सेकंड आपला यामध्येच आपण बघूया. आता इथे खाली बघितले ना, आता इथून आपण वरती बघूया. हा फर्स्ट झाला.
आता हा सेकंड. यामध्ये आपल्याला असे 2 प्रकारचे लाईन्स काढायचे आहेत आणि ह्या लाईन टू लाईन स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत असं पूर्ण बॉक्स आपल्याला इथे कवर करायचा आहे. मी हे 2 रो तुम्हाला आधी ड्रॉ करून दाखवते आणि त्याला फिलिंग कसं केलं आहे हे सुद्धा दाखवते बघा. आता हे आपण 2 लाईन काढलेल्या आहेत ना, तर त्याला आता इथे आपल्याला डार्क म्हणजे बोल्ड करायचं आहे. मग तो एक डिझाईनचा पॅटर्न आपला तयार होईल. ह्या टाईपमध्ये आपल्याला सर्व फिलिंग्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही जर डबल लाईन मारून जर छान वाटत असेल तर डबल लाईन घ्या किंवा डायरेक्ट ब्रॉड लाईन घेत असेल तरीही चालेल. सुरुवातीला मी तुम्हाला डबल लाईन दाखवली आहे आणि ते ब्रॉडमध्ये दाखवलं आहे. ह्या टाईपमध्ये आधी सुरुवातीला मी तुम्हाला याचा शेप खालच्या साईडने आपण वरती स्टार्ट केलं खालीपासून, आणि याच्यामध्ये मी तुम्हाला वरती आपण कसं घेतलं आहे की वरतीपासून आपण खालीपर्यंत आलेले आहे. तुम्ही ह्या डिझाईन खालच्या बाजूने वरती न्या किंवा वरच्या बाजूने खाली आणा, काही प्रॉब्लेम नाही. डिझाईन छान दिसण्याशी मतलब आहे. त्यानंतर आपला इथे तिसरा पार्ट आहे फिलिंगचाच. डॉट द्यायचा, हाफ सर्कल, आणि त्याला आता आपल्याला इथे हम्स काढायचे आहेत ह्या टाईपमध्ये. इथे सुद्धा आपण सुरुवातीला एक डॉट देऊन हाफ सर्कल घेतलेले आहेत 2 टाईम. त्यानंतर आपण इथे हम्स काढलेले आहेत आणि हम्सला वरती त्याला एक डार्क लाईन करायची आहे अशा पद्धतीची. आणि हे सुद्धा फिलिंग्स आपल्याला पूर्ण बॉक्स भरून काढायचं आहे. फिलिंगची प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे. जोपर्यंत परफेक्ट प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत कुठलीच फिलिंग आपल्याला जमणार नाही. त्यामुळे ह्या सर्व प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. पार्ट चौथा. आपण आत्तापर्यंत 3 बघितले आहेत. आता इथे आपण 4 नंबरचा घेणार आहोत. आता हीच डिझाईन आपल्याला इथे काढायची आहे. त्यानंतर आपल्याला हम्स काढायचे आहेत आणि हम्स नंतर लाईन्स काढायचे आहेत. प्रत्येक डिझाईनमधूनच डिझाईन तयार होते. मी आत्ताच सांगितलं की प्रत्येक डिझाईनमधूनच डिझाईन तयार होते. यामध्ये सुद्धा आपण सुरुवातीला काय केलं, आधीच्या एका पॅचमध्ये आपण बघितलं आहे की मी खालून वरती सुरुवात केली आणि यामध्ये आता मी वरतून खाली सुरुवात घेत आहे. कारण आपल्याला प्रॅक्टिस दोन्ही बाजूने आली पाहिजेत. कारण जर हातावर घेत असेल तर कुणाच्या हातावरती आपण कसं मेहंदी काढतो हे आपल्याला लगेच कळलं पाहिजे. त्यामुळे पॅच भरण्यासाठी खालच्या साईडने तुम्ही वरच्या साईडकडे मेहंदी फिलिंग करू शकता किंवा वरच्या बाजूने खालच्या साईडकडे. त्यासाठी दोन्ही बाजू आपल्याला यायला हव्यात. म्हणून मी इथे तुम्हाला वेगवेगळ्या टाईपमध्ये दाखवत आहे. आणि इथे सुद्धा बघा 2 लाईन्स, डॉट, हम्स, लाईन्स, त्यानंतर छोट्या छोट्या लाईन्स. हेच प्रत्येक डिझाईननुसार सगळ्या डिझाईन तयार होतात. अशा पद्धतीचा पूर्ण बॉक्स आपल्याला इथे फिलिंग करायचा आहे. तर आता आपण हम्स नंतर इथे हाफ सर्कल, हम्स, त्यानंतर हम्स प्लस लाईन हे बघितलेलं आहे. आता हाच प्रकार आपण इथे अपोजिट बघणार आहोत. आणि लाईन्स नंतर इथे हम्स येणार आहे. ह्या टाईपमध्ये. कारण मागच्या याच्यामध्ये आपण इथे सुरुवातीला हम्स घेतला आहे, त्यानंतर लाईन्स घेतलेल्या आहेत. आता त्याचा आपण इथे अपोजिट केलेला आहे. आधी लाईन्स त्यानंतर हम्स.
आपल्या इथं वेगळा पॅटर्न येणार आहे, तो ह्या टाईपमध्ये. या सर्व डिझाईन येणं खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करा. अशा पद्धतीची छोटी छोटी डिझाईन ज्यावेळेस आपण कैरी वगैरे काढू ना, त्यामध्येही खूप छान पद्धतीची दिसते. तिचा आपला इथे एक पॅटर्न तयार झालेला आहे. आता हा शॉर्ट हम्स झाला आहे, यातच आपल्याला पूर्ण हम्स आता इथे ह्या पॅटर्नमध्ये बनवायचा आहे. टेपमध्ये आपला हम्सचा सुद्धा इथे एक पॅटर्न तयार झालेला आहे. त्यानंतर आता आपलं जे सुरुवातीला आपण हाफ सर्कल, त्यानंतर स्पायरल, की त्यानंतर फ्लावर्स नंतर 2 लाईन रेषा, हे सर्व आता ह्यामध्ये झालेलं आहे. नेक्स्ट पॅटर्न आपला हे सर्व मिळूनच इथे एक नेक्स्ट पॅटर्न होणार आहे. तर सुरुवातीला आता आपण इथे 2 लाईन न घेता इथे हम्स घेणार आहोत ह्या पद्धतीने, आणि त्याला साईडने इथे आपण एक लाईन मारणार आहोत आणि इथे आपण त्याला दिस टाईप. अशा पद्धतीचं आपल्याला ह्या डिझाईनला इथे फिलअप करायचं आहे. सुरुवातीला आपण हम्स घेतला, मग स्पायरल घेतला, त्यानंतर मोठे मोठे फ्लावर्स टाईप एक डिझाईन घेतला, किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्ही त्याला मोठा हम्सही म्हणू शकता, आणि नंतर त्याला डार्क लाईनने बोल्ड केलेला आहे आणि त्यावरती एक हलकीशी एक लाईन दिलेली आहे. अशाच पद्धतीचा हा सुद्धा पूर्ण पॅच आपल्याला इथे कव्हर करायचा आहे. तर तिचा आपला इथे एक हा एक पॅटर्न तयार झालेला आहे. त्यानंतर आपला इथे सुद्धा आपल्याला स्पायरल हम्समध्येच थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा इथे काढायचा आहे. आपण वरच्या साईडला बघितलं आहे की स्पायरल, त्याच पद्धतीचं आपल्याला इथे एक स्पायरल घ्यायचं आहे, त्याला साईडने एक आउटलाईन काढायची आहे आणि तिथे आपल्याला छोटे छोटे हम्स काढायचे आहेत. हम्स काढल्यानंतर पुन्हा एक लाईन मारलेली आहे आणि ती लाईन घेतल्यानंतर इथे परत आपल्याला छोटे छोटे हम्स काढायचे आहेत आणि त्यानंतर एक डॉट देऊन त्याला यू शेपमध्ये त्याला कव्हर करायचं आहे. बघा, अशा पद्धतीचा एक डॉट द्यायचा आहे, त्याला यू शेपमध्ये त्याला कव्हर करायचं आहे. ज्यावेळेस आपण ही डिझाईन काढणार ना, त्यावेळेस हातावरती खूप भारी दिसणार आहे, खूप सुंदर वाटते. आणि ह्याच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा हा बॉक्स पूर्ण असा फिलअप करायचा आहे.
ह्या टाईपमध्ये सुद्धा आपला हा एक पूर्ण फिलिंग इथे एक प्रकार हा तयार झालेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे स्पायरल, हम्स, फ्लावर्स आणि लाईन्स यामध्ये एक काढायचा आहे, तो आपण इथे बघूया। आता ह्या पॅटर्नमध्ये आपल्याला काय करायचं आहे की सुरुवातीला हम्स काढायचा आहे, त्याला स्पायरलचे हे 2 लाईन्स घ्यायच्या आहेत आणि आपण जे स्पायरल मोठे काढलेत इथे आपल्याला त्याचे अपोजिट घ्यायचे आहेत ह्या टाईपमध्ये आणि त्याला एक लाईन्स आपल्याला बोल्ड करायचे आहे। बोल्ड केल्यानंतर तिथे आपण हलकीशी लाईन देणार आणि छोटे छोटे वाईन्स काढणार ह्या पद्धतीने। अशा पद्धतीने आपल्याला हा पॅटर्नसुद्धा ह्या बॉक्समध्ये पूर्ण फिलअप करायचा आहे। हा एक आपलं एक बॉक्स हा पूर्ण झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं एक आपल्या इथे राहिलेला आहे, जो आपण सुरुवातीलाच इथे 3 लाईन्समध्ये बघितला, त्यानंतर 2 लाईन्समध्ये बघितला, त्यानंतर हम्स बघितल्या आणि लाईन्स। तर लाईनचा हा इथे एक राहिलेला आहे, तो इथे मी तुम्हाला एक दाखवते। इथे असं मिडलमध्ये एक पॉईंट येणार, अशा 2 लाईन्स येणार आणि त्यामध्ये अशा छोट्या छोट्या लाईन्स येणार। हा एक फिलिंगचा एक पार्ट आहे, तो सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवत आहे। हे सर्व पार्ट जे आहेत फिलिंगचे याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा। जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला ते परफेक्ट फिलिंग करता येईल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवढ्याही फिलिंग्स बघितल्या आहेत याची खूप छान प्रॅक्टिस करा। जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढी तुमची डिझाईन खूप सुंदर आणि छान दिसणार। एक तुमच्या हाताला सुद्धा वळण लागेल, स्पीडसुद्धा वाढेल। त्यामुळे तुम्ही ही प्रॅक्टिस खूप चांगल्या प्रकारे करा, कारण ही प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे। तुम्ही मेहंदीमध्ये कुठलाही शेप घ्या, कुठलीही डिझाईन घ्या, कुठलाही पॅच घ्या, त्यामध्ये ह्या सर्व फिलिंग येतातच। त्यामुळे ह्या सर्व फिलिंगची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे। आणि आपले हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे मला नक्कीच सांगा आणि आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे कोणी फ्रेंड्स वगैरे असतील त्यांनासुद्धा जर मेहंदी शिकायची असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच शेअर करा। अशा पद्धतीचे आपला आजचा हा फिलिंगचा जो भाग आहे एक हा इथे कंप्लीट झालेला आहे। इथे मी तुम्हाला 12 म्हणजे 12 पॅटर्न दाखवलेले आहेत। याची तुम्ही खूप छान पद्धतीने प्रॅक्टिस करा
तुम्हालासुद्धा हे नक्कीच येतील. आणि आपला हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा.